मृत म्हणून नोंद झालेली तरुणी महिनाभरानंतर पोलीस ठाण्यात आली। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातली धक्कादायक घटना आहे। धक्कादायक प्रकारे मुंडकं धडावेगळं करून जाळल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे। तरुणीची हत्या केल्याप्रकरणी वडील आणि भावाला अटक करण्यात आली। तरुणी मात्र जिवंत आहे। विवाहित तरुणीचे तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यानं हत्या केल्याचा आरोप होता। प्रियकरासोबत पोलीस ठाण्यामध्ये ही तरुणी पोहोचली। पोलीसही चक्रावले। मृत तरुणी जिवंत, मग जळालेला मृतदेह कुणाचा? पोलिसांसमोर आता नवा प्रश्न उभा ठाकला। मुलीच्या वडिलांनी आणि भाऊने कबूल केले की आम्ही या मुलीचा, शिवानी या मुलीचा खून केलेला आहे। त्यावेळेस आरोपींना अटक करणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे काम करणे क्रमप्राप्त असते। खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे। त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत।